समोर उपस्थित असलेल्या माझ्या दिव्यांग भावांनो, बहिणींनो, त्यांच्या पालकांनो, त्यांच्या सहकाऱ्यांनो, त्यांच्या मित्रांनो, अतिशय अभिनव अशा पद्धतीचा एक महोत्सव पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी 3 दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत काही राज्यांनी असे महोत्सव घेतले, दादा, पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग फाउंडेशन हे असं एकमेव संस्था आहे की ज्यांनी या भागातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्याच्यामुळं या कार्यक्रमाचं स्वरूप आणखी भव्य आणि दिव्य राहिलं। वेळ मर्यादित असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही। मी दिव्यांगांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दादाच्या काळात काही गोष्टी करू इच्छितो की दादा, आदरणीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या पुढाकारानं दिव्यांग मंत्रालय या देशातलं पहिलं मंत्रालय आपल्या राज्याने सुरू केलं, परंतु त्या मंत्रालयाला अजूनही संबंधित कर्मचारी अधिकारी सगळे मिळाले नाहीत। त्याच्यामुळे आमच्या लोकांची खूप अडचण होते। तुम्ही ते मनावर घेतलं ते नक्की त्या ठिकाणी काम होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ही माझी विनंती आहे आपल्याला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही दिव्यांगांच्या प्रति अतिशय प्रोएक्टिव्ह पद्धतीने काम करणारी संस्था आहे। बजेटची अडचण सांगितली जात नाही, कुठली अडचण सांगितली जात नाही। शेखर सिंह साहेब सगळ्या गोष्टीमध्ये प्रोएक्टिव्हली या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद देत असतात, परंतु इतकं भव्य असा कार्यक्रम भविष्यामध्ये नियोजन इतकं मोठं आहे की त्याच्यासाठी निधीची उपलब्धता आवश्यक असू शकते आणि तुमच्या कार्यामध्ये अडचण आहे आणि तुम्ही एकदा मनावर घेतलं ते करता यावर माहिती आहे। पिंपरी चिंचवड शहरावर तुमचं प्रेम किती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे। लोक असे म्हण आहे की घार उडते आकाशी तरी तिचं लक्ष पिलापाशी। तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असला तर पिंपरी चिंचवड शहरावर तुमचं खूप मोठं लक्ष असताना माहिती आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 40 ते 45 हजार एवढ्या संख्येनं असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मिळून जे काही उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत त्याच्यासाठी लागणारं सरकारी सहकार्य जे आहे ते आपल्याकडनं होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो, तुम्हाला विनंतीही करतो। दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, शहरामध्ये आता 8,500 अपंगांचा सर्वे झाला, अजून 35,000 अपंगांचा सर्वे होणं बाकी आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, दिव्यांग भवन फाउंडेशन असेल आणि आमच्यासारख्या सामाजिक संस्था असतील त्या दिव्यांगासाठी काम करतात, त्या सगळ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून लवकरात लवकर जास्तीत जास्त दिव्यांगांचं सर्वेक्षण कसं होईल आणि त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी कशा पोहोचतील याचा प्रयत्न या ठिकाणी होणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो। दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा दिव्यांगांना अतिशय चांगल्या पद्धतीने जरी दिल्या जात असतील तरी असे काही अतिशय म्हणजे त्यांना हालचालच करता येत नाही असे खूप दिव्यांग इथे घराघरामध्ये राहत असतात, त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचा लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे अशी विनंती मी या निमित्तानं करणार आहे। या ठिकाणी या शहराला 5 आमदार आहेत, 5 आमदार आहेत आणि तुम्ही सर्व लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्याला काम करत असतात त्याला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याच्यामुळे मला खात्री आहे की या ठिकाणचे सगळे लोकप्रतिनिधी, सगळे आमचे आमदार असतील, खासदार असतील, इथले मंत्री महोदय असतील, हे सगळे जण या सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देतील आणि या माझ्या अपंग बांधवांना, त्यांच्या पालकांना एक मोठा दिलासा देण्याचं काम भविष्यामध्ये होऊ शकतं याची मला खात्री आहे। हा एकमेव असा देशामधला हा कार्यक्रम आहे की ज्याच्यामुळं आज सकाळी मी मुद्दाम सांगेल की ज्याला साहित्य जत्रेचं उद्घाटन झालं त्यावेळेला एका व्हीलचेअरवर एक साखळी बांधली, त्याला कुलूप लावलो व्हीलचेअरवर आणि त्या व्हीलचेअरवर भारतीय संविधानाने अपंगांचा कायदा ठेवलेला होता। त्या व्हीलचेअरला लावलेल्या कुलपाची किल्ली लावून ते कुलूप उघडण्यात आलं आणि सगळ्या बंधनांमधनं या अपंगांना मुक्त करण्याचा संदेश देऊन या ठिकाणी साहित्य जत्रेचं या ठिकाणी सुरुवात आपण केली। हा एक मोठा संदेश मोकळ्या आकाशामध्ये उडण्यासाठी म्हणून, मोकळ्या आकाशाचा आनंद घेण्यासाठी म्हणून आणि समाजामध्ये त्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीच्या उद्देशानं या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग फाउंडेशन आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दलही आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।